विना अनुदानित शाळांच्या शिक्षकांचं आझाद मैदानावर आंदोलन. 70,000हून अधिक शिक्षक यामध्ये सहभागी. आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार. मंत्री महाजनांचं आश्वासन. नागपूर शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये मुसळधार पाऊस. सखल भागात साचलं पावसाचं पाणी. नागपुरातील ओंकेश्वर परिसरात रेस्क्यू ऑपरेशन. नागपूर जिल्ह्यातील शाळा आज बंद. धापेवाडा ते पाटण सावंगी मार्गावरील चंद्रभागा नदीच्या पुलावर पाणी. या ठिकाणी वाहतूक बंद. गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागातही पूर परिस्थिती. गडचिरोली नागपूर राष्ट्रीय महामार्ग पुरामुळे बंद. काही भागातही जनजीवन विस्कळीत. भंडाऱ्यात सततच्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. शाळांना 2 दिवस सुट्टी जाहीर. अनेक गावांचा संपर्कही तुटला. प्रशासन अलर्ट मोडवर. गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पाऊस. तिरोडा तालुक्यामध्ये सर्वाधिक घरांची पडझड. तर स्थानिक प्रशासनाच्या वतीनं पंचनामे. भोसेखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडल्यामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ. पिंपळगाव भोसले या गावामध्ये पुराचं पाणी. ब्रह्मपुरी आहेर मेवरगाव मार्गावरील वाहतूकही बंद.